आता उड्डाण पुलाच्या बाबतीत जे आपण आता आम्ही पाहणी केली। काल मी उपोषणाला असल्यामुळे मला काल येता नाही आलं। काल एक तर इतकी दुर्दैवी घटना घडली, तर एक टेम्पो डायरेक्ट खाली आला, त्याला स्पीड कंट्रोल झालं नाही आणि त्यामध्ये एक जणाला मृत्युमुखी पडला आणि एकाला हॉस्पिटलला ऍडमिट केलं। मागे एक मोटरसायकलवाला पण असाच डायरेक्ट वरून खाली गेला। अशा एक 4-5 घटना घडलेल्या आहेत। मधल्या काळात त्या पुलाचा छतच काही ठिकाणी कोसळलं। त्यामुळे आज या ठिकाणी अधिकाऱ्यांशी आज मी संयुक्त पाहणी केली। तर माझं म्हणणं हे आहे की यावर आता स्पीड कंट्रोल करणं आवश्यक आहे। स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपल्याला छोटे छोटे रबरी स्पीड ब्रेकर टाकले तरी स्पीड कंट्रोल होईल। आणि या पुलाची आत्ताच खडी निघलेली, तर त्यावर आता सध्या एक चांगल्या पद्धतीचा पाऊस पानकाळा थांबल्यानंतर पॅचिंग करून लेअर टाकणं आवश्यक आहे। त्या बाबतीच्या सूचना पण मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे। कारण आता मोटरसायकलवाले जर या रोडनी स्पीडने चालले तर ते घसरू शकतात, ते सुद्धा आम्ही ती खडी काढून पाहिली। आता कोणाला दोष देण्यापेक्षा ठेकेदारांनी काम निकृष्ट केलं हे केलं त्यापेक्षा आता ज्या ज्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये ॲड करणं अपेक्षित आहे त्या ठेकेदाराकडून करून घेणं हेच त्या ठिकाणी आता सध्या गरजेचं आहे। नाही आता त्या सगळ्या गोष्टी बांधणीमध्ये घाई झाली, या सगळ्या गोष्टी आता त्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा आता आपल्याला मार्ग काढणं आवश्यक आहे। कारण आपण आता दोष देण्यापेक्षा ठेकेदारांनी काम नाही केलं, पुढाऱ्यांनी घाई केली, यापेक्षा आता काय करायचं हे आपल्याला अपेक्षित आहे। त्या पद्धतीच्या सूचना पण मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात। ते सुद्धा सुरू करण्याच्या बाबत सूचना दिल्यात। ते सुद्धा पथदिवे एक 4 दिवसात चालू होतील, पथदिवे चालू होतील आणि हे रबरी छोटे छोटे स्पीड ब्रेकर यांनी स्पीड कंट्रोल होऊ शकतं, असे स्पीड ब्रेकर ठिकठिकाणी टाकले जातील। आणि जे खडी निघलेली आता पानकाळ्यात तर आपण त्यावर लेअर टाकू शकत नाही, पण हे ज्यावेळेस कोरडं होईल त्यावेळेस एक लेअर टाकला जाईल त्यावर।